नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक करत तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल हार्दिक करत ब्लॉग्सवरती. आणि तुम्ही जर का मला सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला माहितीच आहे, आपण फिरायचे आणि इथे तिथेचे व्हिडिओ बनवत असतो. बट आज एक खूपच इम्पॉर्टंट व्हिडिओ आपण बनवणार आहेत आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण बनवत आहेत. सो मित्रांनो, ॲक्च्युली गव्हर्नमेंटच्या रूलनुसार HSRP नंबर प्लेट ही सर्वांसाठी कंपल्सरी केलेली आहे. आणि HSRP नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट. सो ती नंबर प्लेट कंपल्शन झाल्यानंतर गव्हर्नमेंटने 2 एक्सटेन्शन दिले होते, एक तर 31 मार्चचा आणि नंतर एप्रिलचा आय गेस दिला होता. बट आता लास्ट एक्सटेन्शन आहे तो आहे जून मंथ एंडचा. सो ती नंबर प्लेट तुम्हाला घर बसल्या कशी मागवायची आहे आणि कुठून लावून घ्यायची आणि त्याचे चार्जेस काय आणि कसं अप्लाय करायचं आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. चला आपण आता अप्लाय करूया HSRP नंबर प्लेट. लेट्स गो. तर मित्रांनो, गुगलवर जाऊन तुम्हाला सर्च करायचं महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट. हे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट लिंक येते, ही क्लिक करायची आहे. आणि ही लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला हे असं पेज दिसते, ते आहे मोटर वाहन विभाग महाराष्ट्र. आणि इथे ज्या सूचना आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसेल HSRP. सो एक्सटेंडेड डेट फॉर HSRP इज 30 जून. म्हणजे 30 जूनपर्यंत तुम्हाला HSRP नंबर प्लेट्स लावून घ्यायचे आहेत. आणि नंबर प्लेट जर का नसेल तुमच्या गाडीला तर तुम्हाला पॅनल्टी द्यावी लागेल. आणि ती पॅनल्टी ऑलमोस्ट 5,000 फॉर द फर्स्ट टाइम अँड 10,000 फॉर द नेक्स्ट टाइम आहे. सो आता आपण बघूया कशी अप्लाय करायची HSRP नंबर प्लेट घर बसल्या. तर मित्रांनो, अप्लाय करण्यासाठी आपल्याला ही जी नोटीस आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ही नोटीस क्लिक केल्यानंतर हे बघा, ही ओपन होते आणि त्याने लिहिलं आहे 1/4/2019 किंवा त्यानंतरच्या नोंदणीकृत वाहने ज्यांना आधीचे नंबर प्लेट बसवले त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. म्हणजे 2019 नंतर ही नंबर प्लेट शोरूम स्वतः देत होता आणि त्याच्यानंतर हे अप्लाय करायची गरज नाही. सो आपली गाडी त्याच्या अगोदरची आहे. सो इथे अप्लाय करायचं आहे बघा, HSRP ऑनलाईन बुकिंग. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही साईट ओपन होते, अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन. सो ह्याच्यासाठी तुम्हाला सिलेक्ट ऑफिस म्हणजे तुमचा RTO सिलेक्ट करायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातले RTO आहेत आणि माझा RTO आहे MH48. सो ह्याच्यावर क्लिक केला, सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे ऑप्शन आहे अप्लाय HSRP फॉर इंडिव्हिज्युअल, सोसायटी, ट्रॉली, ट्रेलर. इथे ऑर्डर स्टेटस बघू शकता आणि मेक पेमेंट. सो इथे अप्लाय HSRP फॉर सिंगल. नंतर हे ओपन होते आणि हे ओपन झाल्यावर तुम्हाला मित्रांनो इथे बघा, हे ओपन झाल्यानंतर रिअल मॅझोनची साईट जी थर्ड पार्टी कंपनी आहे जे गव्हर्नमेंटने त्यासोबत टायअप केलेलं आहे. सो हे ओपन झाल्यावर इथे ऑर्डर HSRP, नंतर ऑप्शन आहे रिऑर्डर HSRP. सो रिऑर्डर ज्यांची HSRP नंबर प्लेट म्हणजे जुनी नंबर प्लेट खराब झाली असेल त्यांनी रिऑर्डर करायची. आणि ऑर्डर म्हणजे ज्यांची नाही आहे त्यांना ऑर्डर करण्यासाठी. सो ऑर्डर करण्यासाठी आपल्याला गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आहे आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर चेसिस नंबर टाकायचा आहे. चेसिस नंबर तुमच्या गाडीचा तुम्हाला RC बुकवर मिळेल. सो RC बुक वरून चेसिस नंबर जसा आहे तसा पूर्ण टाका. पूर्ण नाही टाकला तरी चालतो, लास्टचे 5 डिजिट टाकले तरी चालतात. एकदा क्रॉस चेक करून घ्या. नंतर तुम्हाला टाकायचा इंजिन नंबर. सो इंजिन नंबर मी लास्टचे डिजिट टाकत आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर. हे व्हॅलिडेट करून घ्या. व्हॅलिडेट केल्यानंतर ही स्क्रीन ओपन होते, व्हेकल डिटेल्स. त्याच्यामध्ये तुमची व्हेकल प्रायव्हेट आहे, कोणती आहे, डिझेल आणि रजिस्ट्रेशन डेट येते. इथे मॉडेल टाका तुम्ही.
तुमच्या गाडीचा जो असेल तो. ते झाल्यानंतर नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला एकदा व्ह्यू डिटेल्स कन्फर्म करायचे असेल तर तुम्ही व्ह्यू डिटेल्स करून तुमचं कन्फर्म करू शकतात डिटेल्स. नंतर पुन्हा नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यावर ओनर नेम, सो जे ओनर आहेत त्यांचं नाव टाका. इथे मोबाईल नंबर आलेला आहे. नंतर ईमेल आय डी मेन्शन करा जर असेल तर, नसेल तर नो इश्यूज. नंतर नेक्स्ट वर क्लिक करा. ही डिटेल्स आल्यानंतर फिटमेंट लोकेशन, म्हणजे तुम्ही कुठून फिट करून घेणार आहेत हे तुम्हाला डिटेल्स फिल करायची आहे. सो इथे क्लिक करा. तर मित्रांनो, हे डिटेल्स फिल करून झाल्यानंतर तुम्हाला फिटमेंट लोकेशनवर क्लिक करायचं आहे आणि मग तुमची सिटी म्हणजे तुमचा आर टी ओ पुन्हा सिलेक्ट करायचा. इथे माझा आर टी ओ सिलेक्ट केला. अपॉइंटमेंट टाईप इथे येतं डीलर लोकेशन, म्हणजे डीलरच्या लोकेशनवर जाऊन तुम्हाला ही नंबर प्लेट लावून मिळेल. सो डीलर लोकेशन क्लिक केलं. चार्जेस इथे आलेले आहेत 879.10 पैसा. आता हे गव्हर्नमेंट घेते आणि मला माहिती नाही याचं काय करणार आहेत ते लोक. सो कंपल्सरी आहे, तर आपल्याला करावंच लागेल. सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर ही डिटेल्स येते आणि नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यावर सिलेक्ट फिटमेंट सेंटर. सो आपल्याला जिथे फिट करायचं त्याचं सेंटर इथे तुम्हाला दिसेल. त्याच्या अगोदर तुम्हाला मंथ म्हणजे डेट सिलेक्ट करायचे, कोणत्या दिवशी तुम्ही करणार आहे. तो मी जून महिन्यामध्ये म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये करून गेलो आणि हे माझे नियरेस्ट फिटमेंट सेंटर्स आलेले आहेत. आणि सो इथे भरपूर आहेत जवळपासचे जेवढे डीलरला परमिशन आहे ते. सो मी माझ्या जवळपासचं फिटमेंट सेंटर सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर डेट्स अवेलेबल आहेत. हे बघा, ज्या ग्रीन आहेत त्या तुमच्या अवेलेबल डेट्स आहेत आणि जे रेड आहेत ते ऑलरेडी बुकड आहेत. सो मी सुट्टीचा दिवस बघून आपण करूया एखाद दिवशी फिटमेंटसाठी. तर मित्रांनो, ह्या ज्या डेट्स आहेत त्याच्यातले मी सुटेबल डेट सिलेक्ट केलेली आहे आणि हे टायमिंग्स आहेत 10:30 ते 11:30, 11:30 ते 12:30, 12:30 ते 1 अँड ऑल. सो आपण त्यातला सुटेबल टाईम सिलेक्ट करूया. टाईम आणि डेट सिलेक्ट केल्यानंतर कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर एकदा फायनल ते विचारते की तुमची डिटेल्स बरोबर आहे की नाही, ते एकदा कन्फर्म करून घ्या. सो मी टाकलेली डिटेल्स तर बरोबर आहे. सो मी कन्फर्म करतो आणि मग तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी जातो. सो तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे. व्हेरीफाय ओ टी पी करा आणि इथे तुम्हाला डिटेल्स येईल. MH48 माझ्या गाडीचा नंबर, चार्जेस प्लस GST एवढं पेमेंट करायचं आहे. सो पे नाऊचा ऑप्शन येतो, पे नाऊवर क्लिक करा आणि इथे पे नाऊ केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत पेमेंट करण्यासाठी. सो आपण इथून आता पेमेंटचं ऑप्शन सिलेक्ट करूया आणि पेमेंट करूया. आता इथे आपल्याला जो ओ टी पी पेमेंट झालेला आहे तो टाकायचा आहे. कन्फर्म, आणि कन्फर्म केल्यानंतर ही रिसिप्ट येते. सो ही रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे किंवा प्रिंट तुम्ही देऊ शकतात. आणि ही रिसिप्ट जेव्हा तुमची अपॉइंटमेंट आहे तेव्हा ही रिसिप्ट घेऊन जाणं कंपल्सरी आहे. आणि ह्याच्यासोबत तुमचं आधार कार्ड आणि RC बुक गाडीचा नक्कीच घेऊन जा, बिकॉज HSRP विदाउट ही रिसिप्ट आणि RC बुक तुम्हाला ते फिट करून नाही देणार. सो माझं पेमेंट सुद्धा झालेलं आहे आणि मी टायमिंग सुद्धा घेतलेला आहे.
सो आपल्याला आलेला आहे 14 तारखेला 11:30 वाजता इथे जायचं आहे ह्या ॲड्रेसवर आणि आपली गाडीची नंबर प्लेट लावून घ्यायची आहे. सो आपण आता हे क्लोज करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलेच असेल व्हिडिओमध्ये कशी आपण HSRP नंबर प्लेट आपण अप्लाय केलेली आहे. आणि आयडियली मी एक डीलरशी बोललो होतो. सो तो मला म्हणाला की 2,500 रुपये खर्च येईल. सो 2,500 रुपये खर्च करायची काही गरज नाही आहे. तुम्ही स्वतः अशा प्रकारे अप्लाय करू शकतात. आणि काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुमचे डाऊट कमेंट करू शकतात. मी ते क्लिअर करून टाकेल. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि आपल्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.